हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आजचा आपला टॉपिक असणार आहे सेल डिव्हिजनचा सेकंड टाईप मिओसिस. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर का माझे आधीचे व्हिडिओ पाहिले नसतील, म्हणजेच मी हेरिडिटी अँड इव्होल्युशनचा कंप्लीट लेसन अपलोड केलेला आहे, त्याचबरोबर सेल डिव्हिजनच्या आधीचे सगळे पॉईंट्स मी अपलोड केले आहेत, तर तुम्ही ते नक्की पहा. त्यांची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. आणि हो, माझं चॅनल तुम्हाला जर का आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल, माझ्या चॅनलचे प्रत्येक नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि मग तुम्हाला माझे व्हिडिओ शोधत बसावे लागणार नाहीत. नोटिफिकेशन्स मिळण्यासाठी तुम्हाला बेल आयकॉनसुद्धा प्रेस करावा लागेल, तरच माझे नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. व्हिडिओ जर का आवडत असेल तर तो लाईक आणि शेअरसुद्धा करा. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. मिओसिस शिकण्याआधी आपण होमोलॉगस क्रोमोझोम्स म्हणजे काय ते बघून घेऊया. This chromosome pair has same length, centromere position and same genetic sequence. आता इथे म्हटलंय क्रोमोझोम पेअर म्हणजेच काय तर जोडी. ओके, मग होमोलॉगस क्रोमोझोम नेहमी पेअरमध्ये असतात, म्हणजेच दोन असतात. आता ते दोन्ही क्रोमोझोम कसे असतात ते बघूया. त्यांची लेंथ सेम असते, त्याबरोबर त्यांचा जो सेंट्रोमर असतो त्याची पोझिशनसुद्धा सेम आहे, आणि त्याचबरोबर या क्रोमोझोम्सवरती जे काही जेनेटिक सिक्वेन्स आहेत, जेनेटिक मटेरियल आहेत, ते सुद्धा दोघांचेही सेम आहेत. ओके, आता इथे खाली डायग्राममध्ये बघितलं तर मी बघा दोन क्रोमोझोम काढलेले आहेत, एक ब्ल्यू कलरमध्ये आणि एक रेड कलरमध्ये. याचा सेंट्रोमर पोझिशन सेम आहे, लेंथसुद्धा सेम आहे. ह्यांनाच काय म्हणतात, होमोलॉगस क्रोमोझोम. आता ह्यांच्यामध्ये डिफरन्स काय आहे तर एक क्रोमोझोम पॅरेंटल क्रोमोझोम असतो आणि दुसरा क्रोमोझोम मॅटर्नल क्रोमोझोम असतो. ओके, म्हणजे काय तर एक क्रोमोझोम वन इनहेरिटेड फ्रॉम मदर, एक क्रोमोझोम मदरकडून इनहेरिट झालेला असतो, त्यालाच मॅटर्नल क्रोमोझोम म्हणतात, आणि दुसरा क्रोमोझोम फादरकडून इनहेरिट झालेला असतो, त्यालाच पॅटर्नल क्रोमोझोम असं म्हणतात. ओके, मग थोडक्यात होमोलॉगस क्रोमोझोममध्ये दोन क्रोमोझोम्स असतात. ते दोन्ही क्रोमोझोम्स सारखे असतात, त्यांची लेंथ, त्यानंतर त्यांच्या सेंट्रोमरची पोझिशन आणि त्याच्यावरती जे काही जेनेटिक मटेरियल असतं ते सुद्धा. फक्त एक इनहेरिट झालेला असतो फादरकडून आणि दुसरा इनहेरिट झालेला असतो मदरकडून. सेल डिव्हिजनच्या व्हिडिओमध्ये आपण शिकलो होतो मिओसिस ऑकर्स इन जर्म सेल्स, म्हणजेच मिओसिस डिव्हिजन फक्त जर्म सेलमध्येच होतं. आता जर्म सेल्स नेहमी दोन असतात, स्पर्म अँड एग सेल्स. स्पर्म नेहमी मेल्समध्ये असतात आणि एग सेल नेहमी फिमेल्समध्ये असतात. ओके, आपण जर्म सेल्सना गॅमेट्ससुद्धा म्हणतो. मिओसिस ऑकर्स इन 2 स्टेप्स. मिओसिस 2 स्टेपमध्ये कंप्लीट होतं. फर्स्ट इज मिओसिस 1 अँड सेकंड इज मिओसिस 2. आता आपण सगळ्यात आधी मिओसिसचं ओव्हरव्ह्यू बघून घेऊया, म्हणजेच मिओसिसमध्ये कुठले कुठले फेजेस असतात. तर मिओसिस 1मध्ये प्रोफेज 1, मेटाफेज 1, ॲनाफेज 1, टेलोफेज 1 आणि सायटोकिनेसिस. ही सायटोकिनेसिसची प्रोसेस कंप्लीट झाली की मिओसिस 2ची प्रोसेस चालू होते, आणि त्याच्यामध्ये सुद्धा 4 फेजेस आहेत: प्रोफेज 2, मेटाफेज 2, ॲनाफेज 2, टेलोफेज 2 अँड सायटोकिनेसिस. अशा पद्धतीने सगळ्यात शेवटी आपल्याला 4 हॅप्लॉईड सेल्स मिळतात मिओसिसमध्ये. मायटोसिसमध्ये आपल्याला सगळ्यात शेवटी 2 सेल्स मिळाले होते, आणि इथे मिओसिसमध्ये आपल्याला 4 हॅप्लॉईड सेल्स मिळणार आहेत. मिओसिस 1 एक्सप्लेन करताना मी चुकून त्याचे फेजेस प्रोफेज, मेटाफेज असे लिहिलेले आहेत. तर तिथे काय असतं, प्रोफेज 1, मेटाफेज 1, ॲनाफेज 1 आणि टेलोफेज 1. तर प्लीज हे सगळं माझ्या शेवटी लक्षात आलं, त्यामुळे मला हे सगळं परत एकदा लिहून काढायला लागलं असतं, सगळ्या डायग्राम्स परत काढाव्या लागल्या असत्या. त्यामुळे प्लीज समजून घ्या, मिओसिस 1मध्ये जिथे जिथे मी प्रोफेज, मेटाफेज असं म्हटलं आहे तिथे तिथे प्रोफेज 1, मेटाफेज 1, ॲनाफेज 1 आणि टेलोफेज 1 अशा फेजेस आहेत. मिओसिस 1, मिओसिसमधला पहिला फेज दॅट इज प्रोफेज. आता हा फेज 5 फेजेसमध्ये डिवाईड झालेला आहे. सगळ्यात पहिली फेज लिप्टोटिन, त्यानंतर दुसरी फेज झायगोटिन, थर्ड फेज पॅचेटिन, फोर्थ फेज डिप्लोटिन आणि फिफ्थ फेज डायकिनेसिस. ओके, आता आपण एक एक करून ह्या फेजेस शिकूया. सगळ्यात पहिली फेज आहे लिप्टोटिन. लिप्टोटिनमध्ये काय होतं, कंडेन्सेशन ऑफ क्रोमोझोम स्टार्ट्स अँड बिकम थिक अँड विजिबल. आता इथे काय होणार आहे, ह्या क्रोमोझोमचं कंडेन्सेशन म्हणजेच एकमेकांमध्ये गुंता सुरू होतो, आणि त्याच्यामुळेच ते काय होतात, थिक होतात, म्हणजे जाड होतात, आणि ते आपल्याला विजिबल होतात, म्हणजेच दिसू लागतात. त्यानंतरची स्टेप आहे झायगोटिन.
झायगोटीनमध्ये काय होणार आहे, होमोलॉगस क्रोमोझोम लाईन अप विथ पेअर्स. आता होमोलॉगस क्रोमोझोम्स म्हणजे मी सांगितलं, इथे बघा 2 होमोलॉगस क्रोमोझोमच्या पेअर्स आहेत. ही एक पहिली पेअर आहे आणि ही दुसरी पेअर. आता ह्या पेअर्स काय करतात, ह्या फेजमध्ये जर का तुम्ही बघितलं लिप्टोटीनमध्ये ते बघा असे लांब लांब स्प्रेड झालेले आहेत. तर झायगोटीनमध्ये काय होतं, होमोलॉगस क्रोमोझोमच्या पेअर्स लाईन अप व्हायला लागतात, म्हणजे एकमेकांच्या जवळ यायला लागतात. ओके, पॅरलली अरेंज होतात. त्यानंतर पॅचेटिनची फेज. पॅचेटिनमध्ये काय होतं आहे बघा, रिकॉम्बिनेशन ऑर क्रॉसिंग ओव्हर ऑकर्स बिटवीन होमोलॉगस पेअर्स. आता इथे व्यवस्थित लक्ष द्या, कारण मिओसिसमध्ये ही पॅचेटिनची स्टेप सगळ्यात महत्त्वाची आहे. रिकॉम्बिनेशन, त्यालाच आपण क्रॉसिंग ओव्हरसुद्धा म्हणू शकतो. तर ह्याच्यामध्ये काय होतं, पॅचेटिनमध्ये रिकॉम्बिनेशन होतं किंवा क्रॉसिंग ओव्हर आपण म्हणू शकतो. कोणाचं, तर होमोलॉगस क्रोमोझोम पेअर्सचं. ओके, आता इथे बघा डायग्राममध्ये काय झालं आहे, इथे मी ही डायग्राम तुम्हाला कळणार नाही म्हणून इकडे व्यवस्थित एक डायग्राम काढलेली आहे. तर इथे बघा एक क्रोमोझोम जो मॅटर्नल आहे म्हणजे रेडवाला जो मदरकडून आलेला आहे तो, आणि दुसरा क्रोमोझोम जो पॅटर्नल आहे जो फादरकडून आलेला आहे. तर ह्या होमोलॉगस क्रोमोझोमचे पेअर्स तुम्ही जर का व्यवस्थित बघितलेत तर एकमेकाला क्रॉस झालेत बघा, इथे आणि इथे. मग ह्याच प्रोसेसला काय म्हणतात, रिकॉम्बिनेशन किंवा क्रॉसिंग ओव्हर. ओके, काय होतं, हे होमोलॉगस क्रोमोझोमचे पेअर्स एकमेकांमध्ये क्रॉसिंग ओव्हर करतात किंवा रिकॉम्बिनेशन करतात आणि त्यालाच काय म्हणतात, रिकॉम्बिनेशन ऑर क्रॉसिंग ओव्हर. आणि ही फेज कुठे होते किंवा ही प्रोसेस कुठे होते, तर पॅचेटिन फेजमध्ये. ओके, त्यानंतरची स्टेप डिप्लोटीन. आता डिप्लोटीनमध्ये काय होतं आहे बघा, रिपल्शन ऑफ होमोलॉगस क्रोमोझोम्स. तुम्ही जर का इथे वरती बघितलं तर बघा हे क्रोमोझोम ज्यावेळेस रिकॉम्बिनेशन होत होते त्यावेळेस ते एकमेकांच्या जवळ होते, पण त्यानंतरच्या डिप्लोटीन फेजमध्ये हे क्रोमोझोम्स होमोलॉगस पेअर्स रिपल व्हायला लागतात, म्हणजेच लांब जायला लागतात. ओके, इथे लांब जाताना दिसत आहेत. त्यानंतर 5वी स्टेप डायकिनेसिस. डायकिनेसिसमध्ये काय होणार आहे, सेपरेशन ऑफ होमोलॉगस क्रोमोझोम्स. म्हणजे सगळ्यात पहिलं काय होणार, इथे ते होमोलॉगस क्रोमोझोम एकमेकांपासून लांब जात होते, म्हणजेच साहजिकच आता हे सेपरेट होणार आहेत. मग ते सेपरेट कुठे होतात, तर ह्या डायकिनेसिसच्या प्रोसेसमध्ये. बघा 2 सेपरेट क्रोमोझोम्स झालेले आहेत. इथे पण गिचडी होईल म्हणून मी खाली व्यवस्थित डायग्राम काढली आहे छोटीशी. आता बघा अशा पद्धतीने आपल्याला 4 नवीन क्रोमोझोम्स सेपरेट झालेले मिळतात आणि ते बघा तुम्ही व्यवस्थित बघितलं तर ते रिकॉम्बिनेशन झालेले आहेत, म्हणजेच क्रॉसिंग ओव्हर. इथे बघा रेड म्हणजेच मॅटर्नल क्रोमोझोममध्ये थोडासा DNA पार्ट पॅटर्नल क्रोमोझोमचा आहे आणि इकडे पॅटर्नल क्रोमोझोममध्ये थोडासा DNA पार्ट मॅटर्नल क्रोमोझोमचा आहे. ओके, त्याच अशा पद्धतीने 4 होमोलॉगस क्रोमोझोम्स क्रॉसिंग ओव्हर झालेले आपल्याला मिळतात आणि न्यूक्लिअर मेम्ब्रेन डिसअपियर. आणि दुसरी स्टेप याच्यामध्ये काय होते डायकिनेसिसमध्ये, इथे जो न्यूक्लिअर मेम्ब्रेन होता तो डिसअपियर झाला आहे. बघा तुम्हाला दिसत नसेल अजिबात. अशा पद्धतीने प्रोफेज कंप्लीट होते. आता आपण थोडंसं रिवाईज करूया. प्रोफेजमध्ये किती स्टेप्स आहेत, 5 स्टेप्स. पहिली लिप्टोटीन, त्याच्यामध्ये कंडेन्सेशन चालू झालं आहे क्रोमोझोमचं. दुसरी झायगोटीन, त्याच्यामध्ये काय झालं आहे, हे जे होमोलॉगस क्रोमोझोम्स आहेत ते एकमेकांना लाईनअप झालेले आहेत, म्हणजे जवळ आलेले आहेत. त्यानंतर पॅचेटिन. पॅचेटिनमध्ये काय होतं, हे क्रोमोझोम्समध्ये रिकॉम्बिनेशन किंवा क्रॉसिंग ओव्हर होतं. आय होप तुम्हाला रिकॉम्बिनेशन किंवा क्रॉसिंग ओव्हर व्यवस्थित कळलेलं असेल, कारण ही स्टेप सगळ्यात महत्त्वाची आहे. त्यानंतर डिप्लोटीन. डिप्लोटीनमध्ये काय झालं आहे, रिपल्शन ऑफ होमोलॉगस क्रोमोझोम एकमेकांपासून लांब जायला लागलेत आणि डायकिनेसिसमध्ये हे क्रोमोझोम्स सेपरेट झालेत आणि त्यांच्यामध्ये थोडेसे दुसऱ्या क्रोमोझोमचे DNA मिक्स झालेले आहेत. अशा पद्धतीने सगळ्यात शेवटी आपल्याला 4 होमोलॉगस क्रोमोझोम्स मिळाले आहेत आणि न्यूक्लिअर मेम्ब्रेनसुद्धा ह्या 5व्या स्टेपमध्ये डिसअपियर झाला आहे. मेटाफेज. मेटाफेजमध्ये काय होतं आहे, क्रॉसिंग ओव्हर पेअर्स आर अरेंज्ड अलॉंग द इक्वेटोरियल प्लेन ऑफ द सेल. मागाशी जे प्रोफेजमध्ये क्रॉसिंग ओव्हर पेअर्स तयार झालेले म्हणजेच रिकॉम्बिनेशन झालं होतं इथे दिसतं आहे, तेच पेअर्स आता काय होतात, सेलच्या इक्वेटोरियल प्लेनला म्हणजेच सेलच्या मध्यभागी एकमेकाला पॅरलली अरेंज होतात. ओके, आणि ह्यांना पॅरलली अरेंज होण्यासाठी मदत कोण करतं, तर हे स्पिंडल फायबर्स. ओके, मी पुन्हा एकदा सांगते, मागाशी प्रोफेजमध्ये जे
क्रॉसिंग ओव्हर पेअर्स तयार झाले होते, म्हणजेच हे क्रोमोझोमचे पेअर्स ते सेलच्या इक्वेटोरियल प्लेनला म्हणजेच सेलच्या मध्यभागी एकमेकाला पॅरलली अरेंज होतात आणि ह्यांना पॅरलली अरेंज होण्यासाठी मदत कोण करतं तर हे स्पिंडल फायबर्स. ओके. आता आपण बघूया ॲनाफेज. ॲनाफेजमध्ये काय होतं, मगाशी जे क्रोमोझोम्स एकमेकाला पॅरलली अरेंज झाले होते ते क्रोमोझोम्स आता स्पिंडल फायबर्स काय करतात, त्या क्रोमोझोम्सना आता खेचायचा प्रयत्न करतात आणि त्याच्यामुळे साहजिकच ते क्रोमोझोम्स सेपरेट होऊन सेलच्या 2 अपोजिट साईडला जाऊन पोचतात. डायग्राममध्ये तुम्हाला दिसत असेल हे जे क्रोमोझोम्समध्ये अरेंज झाले होते ते आता सेलच्या 2 अपोजिट साईडला जाऊन पोचलेले आहेत. ह्यालाच म्हणतात ॲनाफेज. आता आपण बघूया टिलोफेज म्हणजे काय. या साईडला तुम्ही जर का बघितलं तर टिलोफेजमध्ये न्यूक्लियाय बिगिन्स टू रिफॉर्म म्हणजे काय, मागाशी प्रोफेजमध्ये न्यूक्लियाय डिसअपियर झाला होता, तो आता ह्या टिलोफेजमध्ये पुन्हा यायला लागला आहे. इथे तुम्ही बघत असाल तर तुम्हाला कळेल की न्यूक्लियाय बघा डॉटेड लाईनमध्ये मी काढला आहे, म्हणजेच तो पुन्हा तयार व्हायला लागला आहे. आणि अशा पद्धतीने टिलोफेजमध्ये आपल्याला 2 न्यू डॉटर न्यूक्लियाज मिळतात, म्हणजेच 2 नवीन डॉटर न्यूक्लियाज आपल्याला टिलोफेजमध्ये मिळतात. ओके. आता सायटोकिनेसिस. मायटोसिसमध्ये आपण शिकलो होतो की सायटोकिनेसिसमध्ये सायटोप्लाझ्मिक डिव्हिजन होतं, म्हणजेच सायटोप्लाझम डिवाईड होतो. मग काय होणार आहे, मगाशी टिलोफेजमध्ये इथे बघा हा सायटोप्लाझम डिवाईड व्हायचा राहिला होता. ओके. मग आता काय होणार आहे, सायटोकिनेसिसमध्ये तोच सायटोप्लाझम डिवाईड होतो. कसा डिवाईड होतो तर इथे मध्ये एक नॉच तयार होतो आणि तो नॉच हळूहळू मोठा व्हायला लागतो. ओके. आणि त्याच्यामुळे सायटोप्लाझमचे 2 तुकडे होतात आणि नवीन 2 सेल्स आपल्याला सायटोकिनेसिसच्या प्रोसेसमधून मिळतात आणि ह्या सेल्सला आपण काय म्हणतो, डॉटर सेल्स. ओके. आता इकडे बघा, सायटोप्लाझम स्प्लिट्स अँड 2 न्यू सेल्स आर फॉर्म, म्हणजे सायटोप्लाझम स्प्लिट झाला आहे आणि 2 नवीन सेल्स तयार झाले आहेत विथ 23 क्रोमोझोम्स अँड 46 क्रोमॅटिड्स. आता ह्या सेलमध्ये क्रोमोझोम्सचे नंबर्स किती आहेत, 23 क्रोमोझोम्स आहेत आणि त्यांच्यामध्ये क्रोमॅटिड्स किती आहेत तर 46 क्रोमॅटिड्स. आता बघा इथे मी तुम्हाला दाखवते. सपोज हा एक क्रोमोझोम आहे, तर असे 23 क्रोमोझोम्स ह्या प्रत्येक सेलमध्ये मिळतील आणि हा झाला एक क्रोमॅटिड आणि हा दुसरा क्रोमॅटिड. ओके. तर हे असे 46 क्रोमॅटिड्स या सेलमध्ये मिळणार आहेत. साहजिकच 23 क्रोमोझोम्स आहेत, म्हणजेच त्यांचे दुप्पट 46 क्रोमॅटिड्स आपल्याला ह्या सेलमध्ये मिळणार आहेत. ओके. ही झाली सायटोकिनेसिसची प्रोसेस. मिओसिस 2. मिओसिस 2मध्ये पहिली फेज प्रोफेज 2. आता मिओसिस 1मध्ये आपल्याला 2 नवीन डॉटर सेल्स मिळाले होते, मग तेच डॉटर सेल्सवरती आता प्रोफेज 2ची प्रोसेस चालू होणार आहे. मग आता प्रोफेज 2मध्ये काय होतं ते बघूया. क्रोमोझोम बिकम्स कंडेन्स अँड अपियर थिक, म्हणजे आता ह्या दोन्ही डॉटर सेल्समध्ये जे क्रोमोझोम्स आहेत त्यांचं पुन्हा कंडेन्सेशन व्हायला लागतं आणि ते थिक व्हायला लागतात, म्हणजेच आपल्याला दिसू लागतात. ओके. स्पिंडल फायबर्स बिगिन टू फॉर्म. हे जे स्पिंडल फायबर्स आहेत ते आता तयार व्हायची सुरुवात होते ह्या प्रोफेज 2मध्ये. ओके. आता आपण बघूया मेटाफेज 2. मेटाफेज 2मध्ये काय होणार आहे, क्रोमोझोम लाईन अप विथ द मिडल ऑर इक्वेटोरियल प्लेन ऑफ द सेल. हा जो सेलचा इक्वेटोरियल प्लेन आहे त्याला हे जे क्रोमोझोम्सवरती कंडेन्स झाले आहेत ते आता इक्वेटोरियल प्लेनला पॅरलली अरेंज होणार आहेत दोन्ही सेल्समध्ये. ओके. सायमल्टेनियसली दोन्ही सेल्समध्ये आता ह्या प्रोसेस होणार आहेत. मग इथे मेटाफेजमध्ये काय झालं, हे जे वरती क्रोमोझोम कंडेन्स झाले होते ते आता एकमेकांना पॅरलली अरेंज झालेत. ओके. आता आपण बघूया ॲनाफेज 2. ॲनाफेज 2मध्ये काय होणार आहे, क्रोमॅटिड्स आर पुल्ड बाय स्पिंडल फायबर्स. हे जे स्पिंडल फायबर्स आहेत ते काय करतात, क्रोमॅटिड्सला पुल करतात आणि त्याच्यामुळेच काय होणार आहेत, प्रत्येक क्रोमॅटिड सेलच्या अपोजिट साईडला जाऊन बसणार आहे. ओके. इथे डायग्राममध्ये बघा, इथे सुद्धा 2 क्रोमॅटिड्स अपोजिट साईडला आहेत आणि त्याच्या अपोजिट साईडला 2 क्रोमॅटिड्स आहेत. त्यानंतर ह्या सेलमध्ये पुन्हा तसंच 2 क्रोमॅटिड्स एका साईडला आहेत आणि दुसरे 2 क्रोमॅटिड्स दुसऱ्या साईडला आहेत. ओके. टिलोफेज 2. टिलोफेज 2मध्ये काय होणार आहे, न्यूक्लियाय बिगिन्स टू रिफॉर्म, म्हणजेच इथे मी डॉटेड लाईनमध्ये दाखवलं आहे न्यूक्लियाय परत एकदा तयार व्हायला सुरुवात होते आणि अशा पद्धतीने 4 नवीन न्यूक्लियाज आपल्याला इथे टिलोफेज 2मध्ये मिळतात. ओके. 1, 2, 3 आणि 4. ओके.
त्यानंतर सेल स्टार्ट्स टू डिवाइड इंटू 4 डॉटर सेल्स. अशा पद्धतीने या टेलोफेज 2 मध्ये आता हा सेल आपल्या सेलला 4 सेल्समध्ये डिवाइड करण्यासाठी सुरुवात करतो. ओके, आता आपण बघूया सायटोकिनेसिस. सायटोकिनेसिसमध्ये साहजिकच सायटोप्लाझ्मिक डिव्हिजन होणार आहे. मग सायटोप्लाझम स्प्लिट्स बाय फॉर्मिंग नॉच इन द मिडल ऑफ द सेल. प्रत्येक सेलच्या मध्ये एक नॉच तयार होतो आणि अशा पद्धतीने सायटोप्लाझम डिवाइड होतो. दच 4 न्यू डॉटर सेल्स आर फॉर्म्ड. अशा पद्धतीने 4 नवीन डॉटर सेल्स तयार झाले आहेत आणि ते सेल्स आता कसे आहेत, हॅप्लॉइड आहेत. ओके, हॅप्लॉइड म्हणजे मी समजवलं होतं. आता इथे बघा, हे झाले डिप्लॉइड सेल्स. ज्या सेलमध्ये असे 4 क्रोमॅटिड्स असतात त्यांना म्हणतात डिप्लॉइड सेल्स. आणि इथे तुम्ही जर का बघितलं तर इथे फक्त 2च क्रोमॅटिड्स आहेत प्रत्येक सेलमध्ये, म्हणून ह्याला काय म्हणायचं, हॅप्लॉइड सेल्स. ओके, आता बघा, दस दिस सेल्स बिकम स्पर्म्स इन मेल्स अँड एग सेल्स इन फिमेल्स. आणि समजा हे डिव्हिजन जर का म्हणजेच हे मिओसिसचं डिव्हिजन जर का मेल्समध्ये होत असेल तर त्यांच्यामध्ये सगळ्यात शेवटी स्पर्म सेल्स तयार होतात आणि जर का हे मिओसिस डिव्हिजन फिमेल्समध्ये होत असेल तर त्यांच्यामध्ये एग सेल्स तयार होतात. आय होप तुम्हाला आजचा मिओसिसचा टॉपिक व्यवस्थित कळला असेल. कोणाला जर का क्वेरीज असतील तर त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये विचारले तरी चालतील. व्हिडिओ जर का आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर सबस्क्राईब आणि सबस्क्राईबच्या बाजूचा बेल आयकॉनसुद्धा नक्की प्रेस करा. थँक्यू.